उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आता आपण ही बाजारात आता ही मिरची आणि खूप छान प्रकारे येत आहे। आपण याचा आता भरलेली मिरची करणार आहोत। तर यासाठी मी घेतलेले आहेत एक 4 मिरच्या स्वच्छ धुवून असा त्याला एक कट मारून घेतलेला आहे आणि इथे सोलून घेतलेले लसूण आहेत। प्रत्येक मिरचीला 2 अशा प्रकारे मी एक 8 लसूण पाकळ्या घेतल्या। आता भरण्यासाठी जो मसाला आहे तो गरम मसाला, हळद, थोडासा गूळ आहे, लाल तिखट, धने आहेत थोडेसे असे चुरगळून घेतलेले, आलं लसूणची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, तेल आणि मीठ। आता आपण हे सर्व मिक्सर एकदम मिक्स करून घेऊ व्यवस्थित। त्यानंतर ह्या मिरचीमध्ये भरूया। हा मसाला आता मीठ ॲड केलं। आता ह्याच्यामध्ये 1 टीस्पून, फक्त 1 टीस्पून असं तेल ॲड करते आणि हे आपण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला आता हे सर्व मिक्सर 1 2 3 4 आहेत, तर आधीच मी त्याचे 4 पोर्शन करून ठेवते। हे 4 पोर्शन मला या मिरचीमध्ये भरायचे आहेत। यानंतर आता हे एक मिरची आपण अशी याच्यामध्ये फ्रायिंगला ठेवूया। ही मिरची सॉफ्ट होईल तोपर्यंत शिजवायची। आता ही मिरची अशी फ्रायिंगला ठेवलेली आहे। त्यानंतर याच्यावरती मी एक झाकण ठेवते, गॅस कमी केलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं याच्यावरती पाणी, खरपूस एकदम भाजलेलं आहे आणि छान लागतं गरम भाकरी बरोबर वगैरे। हे आता मी हातानेच पलटून घेते, तुम्ही काळजीपूर्वक करा। आता मी असं सिंपल झाकण ठेवते। रेडी आहे, छान सर्व बाजूनी परतून झालेली आहे। आतला लसूण सुद्धा मस्त खमंग तळल्यासारखा झालेला आहे, स्टीम झालेला आहे इनफॅक्ट। आपली मिरची आता पूर्ण रेडी आहे। यातला लसूण मी तुम्हाला जरा क्लोजअप देते, एकदम मस्त फ्राय झालेला आहे, एकदम छान बघू शकता तुम्ही असं। आणि हा मसाला पण एकदम मस्त टेस्टी आहे, छानपैकी आता मिरची एन्जॉय करणार। तुम्ही बनवा आणि टेस्टी लागल्यास, आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। बाय।